नमस्कार. माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 12वीचा निकाल लागला. सर्वप्रथम सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत ते 12वी नंतर पुढे काय 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 होतं की असे खूप सारे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात की त्यांचं टार्गेट किंवा त्यांचं पर्सेंटेज हे त्यांनी 12वीला गेल्याच्या नंतर त्यांचं ठरलेलं असतं की ते आईवडिलाला सांगतात की मी इतके पर्सेंटेजपर्यंत मार्क घेऊ शकतो. मग त्याच्याप्रमाणे त्यांची तयारी सुरू असते आणि त्यांना जवळपास त्या त्या रेंजपर्यंतचे पर्सेंटेज मिळतात पण. आणि मग पुढची प्रोसेस त्यांच्यासाठी खूप सोपी जाते की आता सी ई टीचा निकाल तर लागेलच 8-10 दिवसामध्ये. त्यांचं फिक्स ठरलेलं असतं की मला ही ब्रँच घ्यायची किंवा मला ही फील्ड घ्यायची आहे आणि मला हे फर्स्ट सेकंड राऊंडमध्ये मला हे कॉलेज मिळेल. पण आता या ठिकाणी काय झालेलं आहे की असे काही विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात की त्यांनी एक टार्गेट किंवा पर्सेंटेज फिक्स केलेलं असतं आणि त्याच्यापेक्षा त्यांना जवळपास 7-8 किंवा 10-12 पर्सेंटेज ते कमी आलेले असतात. मग आणि ते थोडेसे नर्वस असतात. मग त्यांच्या फॅमिलीमध्ये पण आई आणि वडील पण थोडेसे जरा टेन्शनमध्ये आलेले असतात की कारण की त्याच्यावरती मुलाचं फ्युचर किंवा त्यांनी एक प्लॅन केलेला असतो आणि थोडेसे चान्सेस त्यांना कमी वाटतात. मला एक सांगा की ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडलेले आहेत किंवा कमी पर्सेंटेज आलेला आहे, तर तुम्ही नाराज व्हायचं काहीच कारण नाही आहे. या जगामध्ये फक्त 4 ते 5 अशा फील्ड आहेत का की त्याच्यामध्येच आपलं करिअर होऊ शकतो. नशीब कधी पालटेल काही सांगता येत नाहीये. फक्त त्याला आपल्या परिश्रमाची, आपल्या हार्डवर्कची गरज लागते. आज तुमची एक फॅमिली मेंबर म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की 2-3 दिवस वेळ घ्या. प्रत्येक आहे की मी ॲज अ पॅरेंट्स म्हणून मला सुद्धा त्याची जाणीव आहे की थोडंसं तणावाचं वातावरण तुमच्या फॅमिलीमध्ये असणार आहे की कमी पर्सेंटेज आलेले आहेत किंवा जेवढा विचार केला होता त्याच्यापेक्षा खूप कमी पर्सेंटेज आलेले आहेत. ठीक आहे की हा एक सेकंड ऑप्शन असू शकतो की तुम्ही तुमचे पेपर चेकिंगला देताल, पण चान्सेस किती आहेत पर्सेंटेज वाढण्याचे? ठीक आहे, आपण 4 ते 5 पर्सेंटेज असं म्हणूयात. पण वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही काय करा माहिती आहे का, तुम्ही तुमचे चांगले फॅमिली फ्रेंड असतील किंवा ज्यांच्यासोबत तुमचं खूप क्लोज रिलेशन आहे, फॅमिली मेंबर आहेत, रिलेटिव्ज आहेत, तुम्ही त्यांचा सल्ला घ्या किंवा आपले गुरुजन असतील म्हणा. आणि बेस्ट ऑप्शन आहे की जे तुम्हाला व्यवस्थितपणे गाईडलाईन करू शकतात की काउन्सिलर्स. तुमच्या शहरामध्ये किंवा तुम्ही एखाद्या छोट्याशा खेडेगावामध्ये असताल, एखाद्या लहान गावामध्ये असताल, एखाद्या सिटीमध्ये असताल, जवळच्या काउन्सिलरशी तुम्ही संपर्क साधा. हे 8 ते 10 सी ई टीचा रिझल्ट लागेपर्यंत तुमच्याकडे 8 ते 10 दिवस आहेत, 10 ते 15 दिवस आहेत. तर तुम्ही एकही दिवस तुम्ही वाया घालू नकात. आजचं टेन्शन उद्या राहत नाही किंवा आजचा दिवस उद्या राहत नाही. तर ज्यांना कमी मार्क मिळाले आहेत, ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून तुम्हाला माझी एक विनंती आहे, त्या पॅरेंट्सला पण माझी विनंती आहे, तुम्ही हे 10-12 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही चर्चा करा आणि तुम्ही मला एक सांगा, जर आता गरज आपली आहे, आपल्याला सल्ला हवा आहे, आपल्याला सजेशन हवं आहे, मग आपण 2 पावलं मागं सरकायला काय हरकत आहे? जर तुम्ही आज 2 पावलं मागं सरकलात तर तुमचे 98 पावलांचा पुढचा प्रवास हा सुखकर होणार आहे. तुम्ही तुम्ही काउन्सिलरला भेटा, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, तुम्ही त्यांना सांगा की मला एवढे पर्सेंटेज आलेले आहेत आणि आता मी कोणती फील्ड चूज करू. आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यात आत्ताचं सध्याचं बेस्ट ऑप्शन काय आहे जनरेशनचं, की तुम्हाला भरपूर अशा संधी, स्पर्धा परीक्षेच्या संधी तुम्हाला उपलब्ध आहेत. एन नंबर ऑफ क्लासेस तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन भेटू शकतात. त्यांच्याकडून जवळपास 300 400 टेस्ट सिरीज ते आज ऑनलाईन घेत आहेत अगदी कमी शुल्कामध्ये. तर ज्यांना कमी पर्सेंटेज आहेत की ज्यांना असं वाटतं की आपण स्पर्धा परीक्षेचा पण विचार करावा, तर 12वी नंतरचे ग्रॅज्युएशन होईपर्यंतचे तुम्हाला 3 ते 4 वर्ष भेटणार आहेत. आणि समजा लक तर असतीच आहे, पण त्याचबरोबर जर तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी किंवा तुम्ही सिव्हिल सर्व्हिससाठी पण तुम्ही प्रयत्न करू शकतात. प्रयत्नाने काहीही होऊ शकतं.
फक्त तुमच्या मनाची तयारी पाहिजे, खचू नका. पर्सेंटेज कमी पडले तर ठीक आहे, आता वाईट वाटणारच आहे, तुमच्या आईवडिलांना वाईट वाटेल, कारण की तुमच्या 10वी नंतर तुमची 2 वर्षाची मेहनत आहे. तुम्ही त्याच्यासाठी तुमच्या आईवडिलांनी कितीतरी गोष्टींचं सॅक्रिफाईस केलेलं आहे. तुमच्यापेक्षा तुमचे आईवडील खूप जास्त टेन्शनमध्ये असतील किंवा ते तुमच्या बाबतीमध्ये जास्त विचार करत असतील. ही गोष्ट साहजिक आहेच आहे. आत्ता वेळ काय आहे, सध्या जे झालं ते झालं. जेवढे पर्सेंटेज आले ते आले. तर तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही जवळच्या काउन्सिलरला भेटा, त्यांच्याशी चर्चा करा. आणि मला एक सांगा, असंख्य पर्याय उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या फील्ड्स अवेलेबल आहेत. फक्त आपण तिथंपर्यंत पोहोचत नाही आहेत किंवा आपल्याला त्याची माहिती नसती, त्याच्यामुळं आपण कुठंतरी मागं आहोत. वेगवेगळ्या कॉलेजला भेट द्या, काउन्सिलरशी चर्चा करा, गुरुजनांशी चर्चा करा. आपल्या फॅमिलीमध्ये जे आज चांगल्या पोस्टवरती आहेत तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, फ्रेंड सर्कलशी चर्चा करा. नक्कीच तुम्हाला एक चांगला पर्याय भेटेल. आणि आणि काय होतं माहिती आहे का, की सपोज ज्यांना 45%, 50%, 60% आलेले आहेत, तर तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेताल, मी असं 10 ते 20% सांगते बरं का, पर्सेंटेज हे, की ज्या स्टुडंट्सला 45% आलेत, 50 आलेत, 60 आलेत, कुठंतरी घ्यायचं म्हणून कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं आणि पुढं बघू असं म्हणायचं. असं पण पर्सेंटेज आपल्याला खूप लोकांमध्ये दिसतं. पण मला एक सांगा, तुम्ही हा फक्त तात्पुरता विचार करतायत. तुम्ही एक चांगलं ध्येय समोर ठेवा. तुमच्याकडं 3 वर्ष आहेत आणि 3 वर्ष म्हणजे लाईफ चेंजिंग इयर्स आहेत ते. आणि आजकाल तर खूप जॉबचं अवघड झालेलं आहे. प्रत्येक सेकंदाला रिप्लेसमेंट आलेली आहे. पुढचं जॉब, आपलं करिअर, लग्न, फॅमिली, मुलं, त्यांचं शिक्षण, या पुढच्या 10 वर्षाचा विचार या 10 दिवसामध्ये करा आणि योग्य ती फील्ड निवडा. हे 10 दिवस आहेत, वेळ वाया घालू नका. परत एकदा गुणवंत विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. परत एकदा आपण भेटायला येऊयात एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.